बेस्ट पतपेढीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालाय। ठाकरे बंधूंनी युतीत लढवलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। मात्र या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला देखील भोपळा फोडता आलेला नाहीये। शशांक राव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झालेत, तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले। आणि या पराभवामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्ट मतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। कमी पडलो, केवळ पैशामध्ये कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडा बहुत कमी पडलो आणि बीजेपीने सगळी आपली पूर्ण यंत्रणा पैशासकट अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली। मलाही आश्चर्य वाटतो की साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काही घेतोय, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे। मला मी तुम्हाला सांगतो, पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक याचं कंपॅरिझन होऊ शकतं का, याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने। मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का, हे एकदा प्रवीण दरेकरांनी पण सांगावं। तर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा मोठा पराभव झालाय। ठाकरे बंधूंना झटका मिळाल्याचं बघायला मिळतंय। ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आलेली नाहीये। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शशांक राव यांच्या पॅनलला सर्वाधिक 17 जागा मिळालेल्या आहेत। 17 जागेवर त्यांचा विजय झालेला आहे, तर दरेकर लाड यांच्या पॅनलला अवघ्या 7 जागा मिळाल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।